तुम्हाला लग्नपत्रिकेत वधूवराच्या नावाबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट पत्रिकेत टाकावी लागणार आहे। कोणती आहे ती गोष्ट आणि ती का टाकावी लागणार आहे सांगतेच, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळे थोडक्यातने यशस्वीरित्या 11 वर्ष पूर्ण केली आहेत। आता वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे। महाराष्ट्रात बालविवाहाची क्रूर प्रथा मुळापासून उकडून काढण्यासाठी सरकारने आता एक मास्टर प्लॅन तयार केला आहे। महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या नवीन शिफारसीनुसार आता प्रत्येक लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणं अनिवार्य असणार आहे। फक्त तारीख छापून चालणार नाही, तर प्रिंटिंग प्रेस मालकांना पत्रिका छापण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी यांच्या आधार कार्डाची किंवा जन्म दाखल्याची सखोल पडताळणी करावी लागणार आहे। जर नियमांचं उल्लंघन झालं तर केवळ कुटुंबावरच नाही, तर प्रिंटिंग प्रेस आणि मंगल कार्यालय मालकांवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। सोलापूरमध्ये नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार सरकारने हे पाऊल उचललं आहे। राजस्थानच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही हा कडक नियम लागू होणार असून यामुळे अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यास मोठी मदत होणार आहे। मग तुम्हाला काय वाटतं? लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याच्या या निर्णयामुळे बालविवाह थांबतील का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।